नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? महिमा क्रिएशनमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मला सांगा, आपण बाजारातून हळद आणतो, त्यात नक्की काय मिसळलं हे आपल्याला ठाऊक असतं का? कधी रंग असतो तर कधी कसली भेसळ. तर मी आज तुम्हाला घरच्या घरी अगदी सुगंधी आणि शुद्ध हळद कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. चला वेळ न घालवता आपण आता पुढच्या कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 किलो सेलम हळद घेतलेली आहे. बघा, हळकुंड हे छान असे मोठे मोठे निवडून घेतलेले आहे. मोठ्या हळकुंडाने हळद पावडर जास्त पडते, म्हणून मोठे हळकुंड घ्यायचे. हळकुंड 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे की जेणेकरून त्याच्यावरची माती निघून जाईल. आणि अर्धा तास हे हळकुंड जास्त पाण्यामध्ये मस्त असे उकळून घेतलेले आहे. उकळल्यामुळे काय होतं की हळकुंड थोडेफार सॉफ्ट होतात. रात्रभर आपल्याला हे पातेलं असंच झाकून ठेवायचं आहे की रात्रीतून आपले हे हळकुंड छान असे फुलून येतील, साईजने हे दुप्पट होतील. आता सकाळी मी हे हळकुंड या चाळणीने चाळून घेतलेले आहे की जेणेकरून याच्यातलं पाणी सर्व निघून जाईल. अर्ध्या तासानंतर मी ही हळद फोडायला घेतलेली आहे. या ठिकाणी मी पाट्याचा वरवंटा जो असतो त्याच्याने ही हळद फोडून घेणार आहे. हळदीचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहे की जेणेकरून हळद आपली पटकन सुकेल आणि दळताना सुद्धा आपल्याला जास्त काही त्रास होणार नाही. मी ना सगळी हळद आता फोडून तयार झाली आहे, तर दाखवते कशी आहे. आता या हळदीला ना आपल्याला 4-5 दिवस कडक ऊन दाखवायचं आहे आणि कडक झाली पाहिजे, अशा पद्धतीने पूर्ण सुकली पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला ऊन द्यायचं आहे. हळद कडक सुकण्यासाठी साधारणतः 4 ते 5 दिवस लागतात. आता शेवटी तुमच्या घरात ऊन किती येतं आहे त्याच्यावरती पण ह्याचा दिवस अवलंबून असतात. तर मी गॅलरीमध्ये सुकवती आहे, त्याच्यामुळे ऊन थोडंसंच येतं आमच्याकडे, त्याच्यामुळे मला साधारणतः 6 ते 7 दिवस लागलेले आहेत ही हळद सुकवण्यासाठी. हळद आता पूर्णपणे सुकलेली आहे आणि ही हळद पूर्णपणे सुकू द्यायची, अगदी घाई करायची नाही, कारण की हळद पावडर जास्त दिवस जर तुम्हाला टिकवायची असेल तर ही हळद आता व्यवस्थित सुकणं फार गरजेचं आहे. आता ही हळद मी गिरणीमधनं दळून आणलेली आहे. वाह, बघा तर खरं, काय तो रंग आणि काय तो सुगंध. बाजारातल्या हळदीला अशी सर येईल का? कधीच नाही. ही हळद तुम्ही वर्षभर आरामात वापरू शकतात. तर कशी वाटली आजची ही साधी सोपी पद्धत? आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही घरी मसाला बनवता का? अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत मजेत राहा, घरचं खा.